विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. टेलिग्राम ग्रुपवरती टीईटी फॉर्म भरण्याची लिंक भेटेल. त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व माहिती बरोबर सांगणार आहे, काळजीपूर्वक सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होणार आहे. सर्वात पहिल्यांदा इथं तुम्हाला युजर नेम बनवायचा आहे. इथं तुम्ही स्वतःचं नाव टाकू शकता किंवा नाव वगैरे किंवा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड क्रमांक टाकू शकता. इथे तुमचा युजर नेम तुमच्या लक्षात राहण्यासाठी. त्यानंतर इथं तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड मध्ये एखादा अक्षर कॅपिटल, एखादा स्मॉल, एखादा चिन्ह आणि एखादा अंक असणे गरजेचे आहे. उदाहरण म्हणून 4-5 पासवर्ड मी इथे दाखवत आहे. तोच पासवर्ड इथं पुन्हा बरोबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर उमेदवाराचं माध्यमिक शालेय प्रमाणपत्र प्रमाणे म्हणजे 10वीच्या रिझल्ट प्रमाणे स्वतःचं पहिलं नाव कॅपिटल पूर्ण अक्षरामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर मधलं नाव म्हणजे वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आडनाव येथे टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जो वापरात असलेला योग्य जो ईमेल आयडी बरोबर येथे टाकून घ्या. त्याच्यानंतर मोबाईल नंबरही येथे टाका. सर्व माहिती बरोबर आहे याची पुन्हा एकदा खात्री करा आणि इथं OTP पाठवा या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. आता इथे अशा प्रकारे 6 अंकी तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP इथे टाका आणि नोंदणी करा म्हणजे सबमिट रजिस्ट्रेशन या बटनावरती इथे खाली तुम्ही क्लिक करा. आता इथं तुम्हाला तुमचं सर्व माहिती बघायला भेटेल. युजर नेम, पासवर्ड, तुमचं नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हे बरोबर आहे याची खात्री करा आणि लॉग इन करा या बटनावरती आता तुम्ही इथे क्लिक करा. आता तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही जो युजर आयडी बनवला होता तो युजर आयडी इथे टाका आणि पासवर्ड इथे टाका. जो कॅप्चा आहे जशाचा तसा इथे खाली टाकून लॉग इन बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. मित्रांनो, आता एक गोष्ट फॉर्म भरण्याच्या अगोदरच तुम्हाला सांगून घेतो. ज्यावेळेस तुमचा फॉर्म भरून होईल, ज्यावेळेस तुम्ही पेमेंट कराल त्यावेळेस या ठिकाणी अशाच प्रकारे लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून अर्ज करा, अर्ज डाउनलोड करा या बटनावरती येऊन तुम्ही अर्ज डाउनलोड करायचा आहे. आता या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी अर्जावरील माहिती भरा या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. आता इथं आपण जे आधी माहिती टाकली होतं नाव वगैरे सर्व माहिती इथे बघायला भेटेल. इथं तुम्हाला तुमच्या आईचं नाव फक्त पूर्ण नाव टाकायचं नाही, फक्त पहिलं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर जर नावामध्ये बदल असेल, महिलांनी नावामध्ये बदल असेल तर इथे यस करायचं आहे आणि नावामध्ये काय बदल केलेला आहे ते टाकायचं आहे आणि नावात बदल केल्याचा पुरावा गॅझेट वगैरे तुम्हाला तिथे असेल ते तुम्हाला तिथे अपलोड करावं लागणार आहे. ठीक आहे. आता इथं माझ्या नावामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही, त्याच्यामुळे इथे नो मी इथे करणार आहे. इथं तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर बघायला भेटेल. इथं तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. तुम्हाला इथं जाऊन वर्ष सिलेक्ट करायचं आहे, महिना सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर जन्माची जी तारीख आहे ती सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, बरोबर टाकायचा आहे. आता मी इथं माझा आधार कार्ड क्रमांक टाकून घेतो. त्याच्यानंतर आधार एनरोलमेंट आयडी नसला तरी चालेल, इथं काही टाकू नका. त्याच्यानंतर जेंडर मेल फिमेल जे आहे इथं तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी SC ST OBC जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा. आता मी ST सिलेक्ट केले. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर म्हणजे जात प्रमाणपत्राचा दाखला आहे त्याच्यावरती जे सर्टिफिकेट नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ते कधी इश्यू झाले ते टाकायचं आहे. वर्ष सिलेक्ट करा, महिना सिलेक्ट करा आणि तारीख सिलेक्ट करा. सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करा बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता या ठिकाणी संपर्कासाठी म्हणजे पत्त्याची माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे. तुम्हाला इथं तुमचं गावाचं नाव, त्याच्यानंतर मुक्काम पोस्ट वगैरे पोस्ट कोडचा आहे, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, सर्व माहिती इथे बरोबर टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं गाव किंवा शहराचे नाव म्हटलेलं आहे. इथं तुम्ही फक्त गावाचं नाव टाकू शकता किंवा तालुक्याचं नाव देखील टाकू शकता. दोन्ही नावे टाकील तरी देखील इथे चालून जाणार आहे. त्याच्यानंतर जिल्हा तुमचा जो असेल तो सिलेक्ट करा. अहिल्यानगर मी इथे माझं सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर माझा तहसील तालुका टाका किंवा तहसील कोणते आहे ते इथे तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर जो तुमचा पिनकोड आहे, आता मी इथं माझा पिनकोड आहे तो टाकून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आता काही व्यक्तींचे 2 ऍड्रेस असतात, एक कायमस्वरूपी आणि पत्र व्यवहाराचा. तुमचा या ठिकाणी प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस एकच असेल तर या बटनावरती येते ते क्लिक करा म्हणजे दोन्हीकडे सारखेच ऍड्रेस होऊन जातील आणि बरोबर आहे याची खात्री करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. आता येथून पुढे शैक्षणिक माहिती आहे ती सर्वात महत्वाची आहे. नीट व्हिडिओ समजून घ्या. स्पीडमध्ये व्हिडिओ होणार आहे कारण खूप मोठा होतो. जास्त वेळ घेतला तर स्पीडमध्ये सर्व माहिती योग्य ती सांगणार आहे. आता इथं तुमचं 10वीचं SSC म्हटलेलं आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र. 10वीचं बोर्ड रिझल्ट सांगत नाही, एक गोष्ट लक्षात घ्या.
बोर्ड सर्टिफिकेट असते, त्याच्यावरती नंबर असतो, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि 10वीचा सीट क्रमांक असतो, पी नावाने सुरुवात असतो, सी नावाने, अशा वेगवेगळ्या नावांनी सुरुवात असते. जो बैठक क्रमांक 10वीचा कोणीही विसरत नाही, तो तुम्हाला इथे बरोबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा जोही बोर्ड होता, स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र, इथे टाकू शकता. अशा प्रकारे स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र इथे टाका. त्याच्यानंतर उत्तीर्ण वर्ष तुम्ही कोणत्या वर्षी, आता समजा मी 2016 मध्ये 10वी पास आउट झालेलो, 2016 सिलेक्ट करा. त्याच्यानंतर महिना, आता ही तारीख कुठे असते, तर तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती कोपऱ्यामध्ये असते. महिना इथे सिलेक्ट करून घेतला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 10वी मध्ये मला मिळालेले गुण किती आहेत, समजा सर्व विषय मिळून मला इथे 650 गुण होते. 650 म्हणजे त्याच्यापैकी मिळालेले आहेत मला 350. अशा प्रकारे इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे. एकूण गुण इथे टाका आणि मिळालेले गुण इथे टाका. ठीक आहे. आता इथं SSC, आता काही विद्यार्थी इथे आता 12वी केली आहे, तुम्ही 12वीच्या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. त्याचप्रमाणे इथं प्रमाणपत्र क्रमांक, बैठक क्रमांक, स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रामधून पास केले असेल तर ते टाका. त्याच्यानंतर ते कधी पास केलं आहे तुम्ही, आता समजा मी पास केलेलं आहे 2018ला 12वी, समजा 12वी आणि मे महिन्यामध्ये, तर मी इथे सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर मला गुण मिळालेले आहेत इथं 450, परंतु ते किती पैकी मिळालेले आहेत, तर ते 800 पैकी. हे अशा प्रकारे इथे टाकून घ्या. सर्व माहिती बरोबर टाकली आहे याची खात्री करा. त्याच्यानंतर खाली इथे तुम्ही स्क्रोल करा. खाली टाकल्याच्या नंतर ही माहिती सर्वात महत्वाची आहे. तुम्ही आता काही 12वी नंतर तुम्ही या ठिकाणी डीएड केलं असेल, तर तुम्ही इथे पदवी जर कंप्लीट केलं असेल, तर इथे तुम्ही इथे क्लिक करा. पदवी ज्यांनी केली आहे त्यांनीच क्लिक करायचं आहे. इथं पदवीमध्ये तुम्ही काय केलेले आहे, BA, BCom, BSc जे असेल ते सिलेक्ट करा. ऑदर असेल तर, याच्यापैकी नसेल तर ऑदर सिलेक्ट करा. मी BA केलं असेल तर BA सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर इथं निकाल, तुम्ही आता काय असाल, तुम्ही जर अपेअर्ड असाल म्हणजे शेवटच्या वर्षाला जर असेल तर देखील तुम्ही फॉर्म इथे भरू शकता. शेवटच्या सेमेस्टरचे मार्क्स इथे तुम्हाला टाकावे लागणार आहे. परंतु मी आधीच पास आहे, त्याच्यामुळे पास्ड या बटनावरती इथे मी क्लिक केले. त्याच्यानंतर आता जी ही युनिव्हर्सिटी आहे, पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर मला इथे गुण मिळालेले आहेत समजा 850, परंतु ते किती पैकी मिळालेले आहेत, तर 1600 पैकी. अशा प्रकारे जे एकूण गुण आणि मिळालेले गुण येथे टाका. आणि नंतर तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट केलं असेल तरच या बटनाला क्लिक करा. आणि ही पुढील वरील माहिती टाकली त्याचप्रमाणे खालील माहिती टाका. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर, अन्यथा इथे क्लिक इथे करू नका. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आता एक गोष्ट लक्षात घ्या, एकाच फॉर्म मध्ये तुम्ही दोन्ही फॉर्म भरू शकता. आता मला फॉर्म भरायचा आहे पहिली ते पाचवी फॉर्म भरायचा आहे, तर मी इथे क्लिक केले. ठीक आहे. इथे क्लिक केले. त्याच्यानंतर इथं मी काय केले, तर इथे डिप्लोमा मी काय केलेलं आहे, तर डीएड केलेलं आहे, डीएड केलेलं आहे. तर इथे मी ऑदर सिलेक्ट करू शकता. याच्यापैकी दुसरा शिक्षण भरतीचा डिप्लोमा असेल तर ते याच्यापैकी ऑदर तुम्ही सिलेक्ट करा. मी डीएड केलं असेल, डीएड येथे सिलेक्ट करून घेतले. त्याच्यानंतर निकाल, आता डीएडच्या तुम्ही शेवटच्या वर्षाला असेल, अपेअर्ड जर असाल तर देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. शेवटच्या सेमिस्टरचे मार्क्स तुम्हाला टाकावे लागतील. आता मी आधीच पास आहे, त्याच्यामुळे पास या बटनावरती इथे मी क्लिक करेल. त्याच्यानंतर आता तुम्ही कोणत्या या ठिकाणी युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी मधून केले असेल किंवा कॉलेजच्या विद्यापीठाचे नाव, कॉलेजचे नाव देखील इथे टाकू शकता. ठीक आहे. आता इथे मी पुणे करून घेतो, पुणे युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर ते पास कधी झाला, तर 2000, आता मी पास झालो 2023ला, समजा मग जानेवारी महिन्यामध्ये झालो, ते वर्ष अशा प्रकारे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मिळालेले गुण, मला किती गुण मिळाले, 1200, परंतु किती पैकी, तर 1800 पैकी 1200 एकूण गुण इथे टाका आणि मिळालेले गुण इथे टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर टक्केवारी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जे आपोआप इथे म्हणजे शो होणार आहे, जी असेल म्हणजे तुमच्या सर्टिफिकेट वरती ते येथे टाकून घ्या. मी अंदाजे टाकत आहे. ग्रेड असेल तर ग्रेड मध्ये येथे टाकू शकता. आता हा टक्केवारीचा ऑप्शन आणि ग्रेडचा ऑप्शन ब्लँक सोडला तरी चालेल, तो टाकला नाही तरी चालणार आहे. आता या ठिकाणी ज्याप्रमाणे 10वी 12वीचा या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर असतो, त्याचप्रमाणे तुमचा या ठिकाणी जो असतो डीएडचा, तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि इथं जर आता जे अपेअर्ड आहेत ना, त्यांनी बैठक क्रमांक इथे टाकून द्यायचा आहे. ठीक आहे. आता ठीक आहे, हा फॉर्म पहिला होता. आता हा 1ली ते 10वी साठी विद्यार्थ्यांसाठी फॉर्म होता, म्हणजे ज्यांनी डीएड केलं आहे त्यांच्यासाठी. आणि ज्यांनी बीएड सुद्धा केलेला आहे 6वी ते 8वी, त्यांनी हा ऑप्शन इथे क्लिक करा. ठीक आहे. हा ऑप्शन इथे क्लिक करा. आणि ज्याप्रमाणे वरील माहिती भरली आपण, ज्याचप्रमाणे पहिली ते बघू शकता इथं 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांची माहिती भरली, त्याचप्रमाणे ज्यांनी बीएड केला आहे, ठीक आहे, त्यांनी देखील अशा प्रकारे माहिती भरा. आता मी केलेलं नाही, त्यामुळे फक्त मी एकच फॉर्म भरणार आहे. आणि ज्यांनी दोन्ही केले आहे, दोन्ही फॉर्म भरायचे आहेत, त्यांनी ही माहिती भरा. आता काहींना वरचा 1ली ते 5वीचा भरायचा नसेल तर त्यांनी येथे क्लिक करा, परंतु खालच्याला डीएड केलेलं असणे गरजेचं असणार आहे. ते मी लगेच दाखवतो. अशा प्रकारे समजा मला इथे भरायचं आहे, तर इथं बघू शकता, इथं फक्त डीएडचं ऑप्शन दाखवणार नाही, इथं फक्त बीएड वगैरे पीबीडी यांचा ऑप्शन दाखवेल.
वरती आता एक गोष्ट लक्षात घ्या, 6वी ते 8वी आहे बीएड वाल्यांसाठी आणि 1ली ते 5वी डीएड वाल्यांसाठी. अशा प्रकारे जर दोन्ही केले असेल तर दोन्ही फॉर्म एकाच याच्यामध्ये तुम्ही इथे भरून देऊ शकतात. ठीक आहे. आता मला फक्त एकच भरायचं आहे, तर ही टिक मी इथे काढून टाकणार. वरील सर्व माहिती याची बरोबर आहे याची खात्री करणार आणि खाली आल्याच्या नंतर इथं सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती मी इथे क्लिक करणार. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती सर्वात महत्वाची आहे. परीक्षेची भाषा निवडणे आणि परीक्षा संदर्भातील ही माहिती आहे. इथं तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जे सेंटर हवं आहे तेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. मला जवळ अहिल्यानगर आहे, तर अहिल्यानगर मी इथे सिलेक्ट केले. त्याच्यानंतर बघू शकता अप्लाय. तुम्ही आता समजा मी दोन्ही बघू शकता, दोन्ही पेपर भरले, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही भरले असेल तर दोन्हीवरती क्लिक करा. मी एकच भरला आहे आणि समजा एक भरला नसेल आणि 2 भरला असेल तर याच्यावर क्लिक करा. दोनही भरले असेल तर याच्यावरती क्लिक करा आणि पेपर 1 साठी भरला आहे त्याच्यामुळे बघू शकता 1 वर 1ली ते 5वी याच्यावरती मी इथे क्लिक केले. ठीक आहे. परीक्षेचे माध्यम निवडताना सर्वात महत्वाची माहिती. आता विद्यार्थी काय करतात, इथं डायरेक्टली पहिल्यांदा मराठी भाषा निवडतात. मराठी भाषा निवडली. ठीक आहे. मराठी भाषा निवडली. इथं डायरेक्टली इथं मराठी भाषा ऍड झाली. इथं बघू शकता, इथं खाली मराठी भाषा ऍड झाली आणि इथं डायरेक्ट इंग्लिश भाषा दाखवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं सर्वात पहिल्यांदा निवडताना तुम्ही काय भाषा सिलेक्ट करा, पहिल्यांदा हिंदी भाषा सिलेक्ट करा. हिंदी भाषा सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं 1 नंबरला हिंदी आली. त्याच्यानंतर निवडताना इथे दुसरा मराठीचा ऑप्शन अशा प्रकारे भाषा निवडायची आहे. तुमच्या मनावरती आहे सर्व माहिती. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं उमेदवार बघू शकता, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का, इतर यस, आपण महाराष्ट्राचे आहोत त्याच्यामुळे कंपल्सरी इथे तुम्हाला यस करावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता खाली आल्याच्या नंतर इथं तुम्ही दिव्यांग वगैरे आहात का असेल तर येस करा, अन्यथा नो करा. तुम्ही माजी सैनिक वगैरे असाल तर येस, अन्यथा नो करा. ठीक आहे. आता इथं बघू शकता डिक्लेरेशन आहे, हे तुम्हाला मान्य असणे गरजेचं आहे. ठीक आहे. काही चुकीची वगैरे माहिती दिली नाही, पुन्हा मी जबाबदार राहणार नाही, कारण परत एक फॉर्म भरता येतं नाही, ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या. इथं कंपल्सरी मी इथे नो करतो. ठीक आहे. आता खाली आल्याच्या नंतर तुम्ही जुळे व भावंड वगैरे आहात का असेल तर येस करा, नो करा, तुमच्या मनावरती आहे. आता इथं बघू शकता, आता तुम्ही इथं काय म्हटलेलं आहे, तुम्ही सध्या शिक्षण क्षेत्रात असं म्हणजे तुम्ही शिक्षक वगैरे सध्या काम करत आहात का असेल तर येस करा, अन्यथा इथे नो करा. आता जर येस केलं तर येस केलं ना, ते कशामध्ये आहात, सरकारी बिगर सरकारी कशामध्ये आहात ते इथे तुम्हाला माहिती इथे टाकायला येईल. कंपल्सरी मी आहे नो इथे करत आहे. ठीक आहे. आता ओळखपत्र म्हणून तुम्हाला काय द्यायचं आहे, ओळखपत्र म्हणून तुम्हाला काय द्यायचं आहे पुराव्यासाठी, तर इथं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन वगैरे, पासपोर्ट वगैरे सर्व ऑप्शन दिसतील. तर आधार कार्ड मी इथे सिलेक्ट करू. आता इथं आधार कार्ड सिलेक्ट केलं आहे त्याच्यामुळे आधार कार्ड क्रमांक मी इथे टाकणार आहे. ठीक आहे. आधार कार्ड क्रमांक मी इथे टाकून घेतलेला आहे. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री केली आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती इथे मी क्लिक केले. ठीक आहे. आता इथं डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, ते कशा प्रकारे नीट समजून घ्यायचं आहे. आता इथं डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे, ती नीट अगोदर समजून घ्या. तुम्हाला इथं फोटोग्राफ, तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. 17 KB ते 51 KB या दरम्यान साईज असणे गरजेचे आहे. लगेच अपलोड होऊन जातो, कोणतीही अडचण येत नाही याच्यामध्ये. स्वाक्षरी देखील 17 KB फोटोच्या साईजमध्ये फोटो असणे गरजेचे, 17 KB ते 51 KB. आणि ओळखीचा जो पुरावा आहे हा फोटो काढून अपलोड करायचा नाही. फोटो काढायचा, त्याच्यानंतर PDF बनवायचा आहे. फोटो बघू शकता 30 KB ते 500 KB या दरम्यान तुम्हाला तुमचा आधार कार्डचा फोटो इथं अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर इथं हस्तांतरित हस्ताक्षरित प्रमाणपत्र म्हणजे डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. ते कुठून घ्यायचं आहे बघू शकता. इथं मी माझं नाव वगैरे सर्व माहिती दिली आहे. हीच जी माहिती आहे याच्यावरती, आता याच्यावरती या डिक्लेरेशन वरती तुम्ही क्लिक करा. हीच माहिती आहे तुम्हाला एकदम कोऱ्या कागदावरती लिहायची आहे 7-8 ओळीमध्ये आणि खाली सही करायची आहे. त्याचा फोटो काढायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. फोटोच्या स्वरूपामध्ये करायचा आहे, PDF स्वरूपामध्ये फक्त तुमचा ओळखीचा पुरावा अपलोड करायचा आहे. अशा प्रकारे सर्व मी इथे अपलोड करून घेतो 1 मिनिटामध्ये. आता तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत आहात फोटो, सही, त्याच्यानंतर आधार कार्ड म्हणजे जो ओळखीचा पुरावा आहे तो अपलोड केला आहे आणि डिक्लेरेशन देखील अपलोड केलं आहे. त्याच्यानंतर आता डिक्लेरेशन पुन्हा एकदा सांगतो, हेच तुमचं, हे जे दिसत आहे हेच तुमचं डिक्लेरेशन आहे. फक्त इथं माझं नाव टाकण्याऐवजी तुमचं नाव टाका, कोऱ्या कागदावरती पूर्ण लिहा 7-8 ओळीमध्ये आणि खाली सही करा, फोटो काढा आणि इथं डिक्लेरेशन येथे अपलोड करा. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर इथं शो प्रिव्ह्यू या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता इथं मी जेवढा पण तुमचा फॉर्म भरलेला आहे तुम्ही, तो संपूर्ण इथे ओपन झालेला बघायला भेटेल. संपूर्ण माहिती एकदम बरोबर चेक करा. संपूर्ण माहिती एकदम बरोबर चेक करा. काही जर चूक असेल तर एडिट ऍप्लिकेशन वरती जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता आणि एडिट करू शकता. आणि सर्व माहिती बरोबर आहे याची पुन्हा एकदा जर तुम्ही खात्री करून घेतली असेल तर प्रोसीड टू पेमेंट, पेमेंटची प्रोसेस येथे तुम्हाला करायची आहे. प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. चूक असेल तर एडिट करू शकता. पुढे जायचं असेल तर प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे.
बघू शकता. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व माहिती इथे तुम्हाला बघायला भेटेल. अर्जावरील माहिती तपासा. ही माहिती मेन महत्त्वाची आहे. तुम्हाला पेमेंट आता मी एकच फॉर्म भरला आहे त्याच्यामुळे ₹700 इथे पेमेंट आहे. सर्व माहिती चेक करून घ्या. त्याच्यानंतर इथं परीक्षा शुल्क भरा या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता पुढे जाण्यासाठी शेवट आहे. तुम्हाला अर्ज बदलता येणार नाही एकदा भरल्याच्या नंतर. त्यासाठी तुम्हाला जर कॅन्सल करायचं असेल तर इथं बाद करू शकता आणि पुढे जायचं असेल कन्फर्म सगळं माहिती बरोबर आहे तर होय बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता इथं प्रोसेस झालेली तुम्हाला बघायला भेटेल. आता इथं पेमेंट करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा लक्ष द्या. पेमेंट करण्यासाठी इथं QR कोडने एकदम सोप्या पद्धतीने पेमेंट करता येईल. QR वरती क्लिक करा. इथं UPI भीम येथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मेक अ पेमेंट या बटनावरती येथे क्लिक केल्याच्या नंतर हा स्कॅनर आहे याच्यावरती पेमेंट करून तुम्ही तुमचं पेमेंट करून टाका. ठीक आहे. पेमेंट केल्याच्या नंतर तुम्ही इथे काही करू नका. डाउनलोड करण्याची इथं जर पुढे प्रोसेस असेल डाउनलोड करायला आला अर्ज तर तिथून अर्ज डाउनलोड करून घ्या. आता